हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर शुभ गुरुवार सर्वांना. तर सर्वांनाच माहीतच आहे की सकाळचं रुटीन माझं काय असतं ते गुरुवारचं. तर इकडे हळदीचं लेपन, हळद, गोमूत्र आणि गुलाबजलचं लेपन मी करून घेणार आहे उंबरठ्याला. तर खरंच हे सर्वांनी केलं पाहिजे आणि मी प्रत्येक ब्लॉगमध्ये जेव्हा पण गुरुवारचा ब्लॉग असतो ना तेव्हा मी सांगते की हे लेपन केल्याने आपल्या घरात कुठलीच निगेटिव्हिटी येत नाही आहे. पूर्ण घरात आपल्या पॉझिटिव्हिटीच राहते आणि खरंच देवाची आपण पूजा वगैरे केल्यानंतर ना खरंच आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि आपल्या डोक्यात पण सर्व काही पॉझिटिव्ह विचारच येतात, कुठलीही निगेटिव्ह विचार येत नाहीत. आणि गुरुवारचं रुटीन माझं खूप धावपळीचं असतं, कारण की मुलांना स्कूललाही पाठवावं लागतं, मिस्टरांना ऑफिसला पाठवावं लागतं, त्यासाठी खूप सकाळपासून गडबड असते आणि त्यासोबत पूजा पण करावी लागते. आणि गुरुवारची पूजा थोडीशी म्हणजे आपल्याला कसं जास्त आपल्याला स्वच्छ घर सर्व काही स्वच्छ करून उंबरठ्याची पूजा करून मग आपल्याला सर्व काही करावं लागतं. तर उंबरठ्याची पूजा वगैरे करून मग मी देवारा पण साफ केला, स्वामींचे फोटो सर्व काही फोटो मंदिरामधले स्वच्छ करून पुसून घेतले आणि हार पण लावला, गंध लावून घेतला. तर गुरुवारी आम्ही 2 हार आणतात, एक मंदिराला लावण्यासाठी आणि एक स्वामींसाठी. तर हे आमचं फिक्सच आहे की 2 हार आणतातच आम्ही गुरुवारी. कारण खूप छान वाटतं आणि फुलांनी सजवायला ना मला तर एवढं आवडतं ना, मंदिर सजलेलं, फुलांनी सजलेलं बघून ना खूप छान वाटतं. आणि दिवस पण खूप फ्रेश राहतो. गुरुवारची सकाळ एवढी गुरुवारचा दिवसच एवढा भारी असतो ना माझ्यासाठी, मी काय सांगू. आणि मला खरंच पहिल्याचपासून मला देवाचं करायला खरंच खूप छान वाटतं आणि आवड पण आहे. उपवास धरणं किंवा देवाचं करणं यात खरंच खूप आवड आहे आणि छान वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या डोक्यात कुठलेच वाईट विचार येत नाहीत, सर्व काही पॉझिटिव्ह विचार येतात. आपण जे काही करत असतो, आपल्याला जे काही करायचं आहे जीवनामध्ये त्यात नक्कीच आपल्याला स्वामी यश देतात. फक्त आपल्याला मेहनत करायची आहे, मेहनत करत राहायचं आणि फळ तर स्वामी नक्कीच देतात. जेही तर इकडे सर्व काही मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. हार वगैरे सर्व काही लावून घेतले आहे आणि दिवा पण लावून घेतलेला आहे, पंचारती पण लावलेली आहे, अगरबत्ती पण लावून घ्यायची आहे. कारण की गुरुवारची आरती असते ना, 2 आरती आपल्याला करून घ्यायच्या असतात, दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची. तर तीच आरती करून घेणार आहे. तर स्वामींची पूजा वगैरे केल्यानंतर आता मला आहोंना चहा बी द्यायचा होता, कारण की त्यांना ऑफिसला जायचं होतं, गडबड होती. तर चहा वगैरे बनवून दिला. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा मी ब्लॉग सुरू केलेला आहे, कारण की आता आपले डेली रोज ब्लॉग होणार आहेत. आणि खूप जण ताई आणि दादा म्हणतात की ताई तुम्ही डेली ब्लॉग्स बनवा किंवा रोजचं तुमचं जे काही रुटीन असेल ना तर तुम्ही ते दाखवत जावा. तर नक्कीच कालपासून मी ब्लॉग बनवायला सुरू केलेला आहे डेली ब्लॉग्सचा. तर आज आहे गुरुवार आणि सर्व काही कामं झालेले आहेत. मुलं पण स्कूलला गेलेले आहेत, मिस्टर पण ड्युटीला गेलेले आहेत. तर आता घरचं वगैरे मी काही तेवढं शूट केलेलं नाही आहे, फक्त मी पूजा वगैरे केलेलं ते तेवढं काही दाखवलेलं आहे. आता मला करायचं आहे फराळ. तर मी थोडंफार दाखवणार आहे तुम्हाला की मी शाबू कसं बनवते. तर चला शाबू बनवायला जाऊया, कारण की आता 12चा टायमिंग झालेला आहे आणि शाबू वगैरे बनवून घ्यायचा आहे. आता घरचे तर कामं वगैरे सर्व काही झालेले आहेत. तर चला शाबू बनवायला घेणार आहे. तर शाबू बनवण्यासाठी मी इकडे शाबू घेतलेला आहे, भिजवून घेतलेला आहे. 2-3 तास झाले असतील भिजवून. आणि इकडे बटाटे. इकडं मी थोडंसं जाडसर कूट, मी आधी पण सर्वांना सांगितलं होतं की मी मिक्स करते. काही काही असं मिरच्या खोडून टाकतात शाबूमध्ये, पण मला कसं मिक्सच आवडतं असं. आणि मिक्स असं सर्व मिक्स झालं थोडं तिखट तिखट लागतं, छान लागतं, म्हणून मग मी असं कूट करते आणि थोडं जाडसर कूट करते मी शाबू करताना. तर चला, तेल पण गरम झालेलं आहे. आता बटाटे आलू टाकून घेऊया. थोडं पाणी असल्यामुळे का थोडं उडतं ते. आलू आता फ्राय करून घेते. तर इकडे आलू पण असे फ्राय झालेले आहेत आणि ब्राऊन झालेले आहेत आलू पण. तर आता आपल्याला कूट टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोड्याशा वेगळ्या स्टाईलने मी बनवते, पण नक्की या स्टाईलने पण जर आपण बनवलं ना, या पद्धतीने जर बनवलं ना तर खरंच खूप छान होतं शाबू. मीठ पण टाकून घेऊया आता.
शाबू टाकून घे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे शाबू वगैरे बनवून घेतलेला आहे आणि आता शाबू खाणार आहे, कारण खूप वेळ झालेली आहे. लाईव्ह घेणं, शॉर्ट व्हिडिओ बनवणं याच्यात खाणं पण राहून जातं असं आहे. तर चला या सर्वांनी शाबू खाण्यासाठी या. शुभ गुरुवार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर रेडी झाली आहे, कारण की आता जायचं आहे मला, हळदी कुंकाला जायचं आहे आणि नंतर उपवास पण सोडायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला दाखवते की आज जेवणामध्ये काय काय आहे ती, आणि व्लॉग नंतर मी एंड करणार आहे. तर आजचा व्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर आजच्या जेवणामध्ये मिक्स भाजी होती, पनीरची भाजी होती, चपाती आणि भात आणि सोबतच लिंबू आणि कांदा. तर एवढं जेवण होतं. तर या सर्वांनी जेवायला.